नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं चांदेकर मेन्शनला 50 वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा साजरा केला जातो आणि या सोहळ्यानिमित्तच केकची ऑर्डर दिलेली असते. आता ज्या केकची ऑर्डर दिलेली असते तो केक घेऊन एक व्यक्ती चांदेकर मेन्शनमध्ये आलेली असते. तर त्याचवेळी सुकन्या म्हणू लागते, 1 मिनिट मी घेते केक. नैना म्हणते, नाही नको सुकन्या, मी घेते. असं म्हणत नैना आता केक दरवाजातून घरात घेऊन येते आणि हे सगळं काही रोहिणी आत्या आणि राहुल पाहत असतात. आता नैना किचनमध्ये घेऊन येते आणि तो केक आता ती बाहेर घेऊन जाणार, परंतु त्याचवेळी रोहिणी आत्या डेकोरेशन केलेली ट्रॉली घेऊन येतात आणि म्हणू लागतात, नैना अगं मी सगळं काही करेन ना, तू फक्त केकचा कागद आहे तो डस्टबिनमध्ये टाक, म्हणजे इथे कचरा नको. रोहिणी आत्या आता नैनाला बाजूला करतात आणि त्यांच्याजवळ असणाऱ्या बॉटलमधील विष आता ते केकमध्ये टाकणार, परंतु त्याचवेळी तिथे सरोज मॅडम येतात. सरोज मॅडम म्हणतात, झालं का गं? तर रोहिणी आत्या म्हणतात, अगं सरोज वहिनी, मी केक सेटच करत आहे, तू का आली आहेस? अगं तुम्ही काळजी करू नका, मी खूप छान डेकोरेशन करून केक घेऊनच येत आहे, तू जा ना. आणि हो नैना, अगं तू सुद्धा जा, बाकीची काही कामं आवरायची असतीलच ना. असं म्हणत आता रोहिणी आत्या नैना आणि सरोज मॅडम यांना बाहेर जायला सांगतात आणि ती संधी साधत त्या संपूर्ण केकवर त्यांच्याजवळ असणाऱ्या बॉटलमधील विष टाकतात. रोहिणी आत्या तो केक हातात घेतात आणि म्हणतात, बाय बाय चांदेकर फॅमिली, सॉरी. खरे फॅमिली, खरं तर या सगळ्या प्लॅनमध्ये तुम्ही नव्हताच, परंतु आता जर तुम्ही आलाच आहात तर माझ्याजवळ दुसरा काही पर्यायच नाही, म्हणजे आता तुम्हाला सुद्धा तुमच्या कलाकडे जावंच लागेल आणि आता तर मी काहीच करू शकत नाही. असं म्हणत आता ज्या केकमध्ये रोहिणी आत्याने विष टाकलेला असतो तोच केक आता रोहिणी आत्या बाहेर घेऊन येतात आणि म्हणू लागतात, चला चला केक तर आला आहे, आता सेलिब्रेशनला सुरुवात करूया. आता सुकन्या आजोबांना केक कापण्यासाठी पुढे घेऊन येते. तर अद्वैत म्हणू लागतो, आज चांदेकर मेन्शनला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत. हा क्षण आज आला आहे, यावेळी कला हवी होती. खरं तर कला माझ्या आयुष्यात आली आणि सगळंच काही बदलून गेलं. कलाची इच्छा होती की आपण हा सोहळा अगदी थाटात साजरा करायचा आणि म्हणूनच आज तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा सोहळा साजरा करत आहोत. आबा तुम्ही केक कापा. असं म्हणत अद्वैत आबांच्या हातामध्ये चाकू देत त्यांना केक कापायला सांगतो. आता आबा केक कापत असतात, त्याचवेळी सोहम आवाज देत म्हणतो, थांबा थांबा, फोटो काढायचा राहूनच गेला आहे. अद्वैत म्हणतो, अरे ही तयारी अगोदर करायची ना. सोहम म्हणतो, सॉरी सॉरी. असं म्हणत आता ते सर्व मोमेंट्स सोहम आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेत असतो. सर्व फोटो तो काढत असतो. सगळ्या आठवणी साठवून ठेवण्याचा चांदेकर कुटुंबाचा प्रयत्न चालू असतो. सर्वच जण खूप खुश असतात, आनंदाचं वातावरण असतं. कलाच्या इच्छेखातर का होईना आणि थोड्या काळासाठी का होईना सर्वांनी आपलं दुःख बाजूला ठेवून आनंदाने एकत्र येत हा सोहळा साजरा केलेला असतो. आता आबा केक कापतात आणि पहिला घास अद्वैतला भरवतात. त्यानंतर अद्वैत आबांना घास भरवतो. हे सगळं काही रोहिणी आत्या पाहत असतात आणि खूप हसतही असतात. आता अद्वैत आबांचे आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर सरोज मॅडम आणि सुकन्या मिळून सर्वांनाच केक देतात. आता सर्वजण खूप खुश असतात, सर्वांच्या गप्पा चालू असतात आणि त्यानंतर सर्वांना केक दिल्यानंतर आता सर्वजण केक खायला सुरुवातही करतात. आता इकडे सर्वजण केक खात असतात. अनामिकासुद्धा केक खाणार, परंतु त्याचवेळी राहुल आणि रोहिणी आत्या तिला खुणावूनच केक खाऊ नकोस असं सांगतात. आता मात्र अनामिकाला काहीच कळत नसतं, तर इकडे सर्वजण केक खात असतात, कोणाला काहीच माहीत नसतं आणि ज्यावेळी केक खात असतात त्यावेळी इकडे रोहिणी आत्या नंबर काउंट करत असतात. आता रोहिणी आत्यांचं काउंटिंग चालू असतं, तर इकडे सर्वांना हळूहळू त्रास व्हायला सुरुवात होतो. आता राहुल नाटक करत म्हणतो, मम्मा काय होतंय सगळ्यांना? आता सर्वांना सावरण्याचा रोहिणी आत्या, राहुल आणि अनामिका नाटक करत असतात. अनामिका म्हणू लागते, सोहम काय होतंय तुला? असं म्हणत ती सोहमला सावरण्याचं नाटक करू लागते. तर इकडे रोहिणी आत्या सरोज मॅडमना म्हणतात, वहिनी अगं काय होतंय तुला? वहिनी अगं काय होतंय सांग ना. असं म्हणत हळुवारपणे त्यांचा हात सोडून देतात. हळूहळू सगळेजण खाली कोसळतात. सर्वजण बेशुद्ध झालेले असतात. तर रोहिणी आत्या म्हणू लागतात, राहुल अरे डॉक्टरांना फोन कर ना. आता राहुल फोन करण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, हॅलो डॉक्टर, मी राहुल फडतरे बोलत आहे. चांदेकर मेन्शनमध्ये सगळ्यांना त्रास होत आहे, प्लीज कोणीही इथे येऊ नका. असं म्हणत आता राहुल मोठमोठ्याने हसू लागतो. रोहिणी आत्या म्हणू लागतात, हॅपी बर्थडे चांदेकर मेन्शन आणि हॅपी बर्थडे या नवीन मालकिनीला.
कारण यापुढे या घराची नवीन मालकीन मीच असणार आहे. राहुल, आज खऱ्या अर्थाने मी या घराची मालकीन झाली आहे, असं म्हणत आता रोहिणी आत्याही मोठमोठ्याने हसू लागतात. तर सगळ्यांकडे पाहत असतात. राहुल म्हणू लागतो, संपले, संपूर्ण चांदेकर कुटुंब संपलं आहे मम्मा. रोहिणी आत्या म्हणतात, हो, आपल्याला जे हवं होतं तेच घडलं आहे. आपल्या रस्त्यातील सगळे काटे एकत्र दूर झाले आहेत. आता राहुल, आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, असं म्हणत रोहिणी आत्या आता तो केक कट करू लागतात. केकचे तुकडे तुकडे करतात आणि त्यानंतर आपला आनंद साजरा करत असतात. रोहिणी आत्या, राहुल खुश असतात आणि या सगळ्यामध्ये अनामिकाही त्यांची साथ देत असते. तर आता रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, राहुल, एकदा क्रॉस चेक कर. आता मला कुठलीच शंका नको आहे आणि कुठलाच प्रॉब्लेम नको आहे, कारण आता मी सगळ्यांना संपवण्याचा जो प्लॅन केला आहे त्यानंतर मला यामध्ये कुठलं चुकीचं काम झालेलं चालणार नाही. राहुल, एकदा चेक कर, हे सर्व खरंच मेले आहेत ना? अरे 6 महिन्यापूर्वी त्या कलालाही असंच मारलं, परंतु मेल्यानंतरही ती कला आपली काही पाठ सोडत नव्हती. सतत कला 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 तिच्याच नावाचा हुदो चालू होता. पण आता सगळं काही संपलं आहे. आत्तापर्यंत ह्या सगळ्यांच्या तोंडी फक्त कलाच होती ना, कलाचाच पुळका होता ना, मग जा तुम्ही सगळेही तुमच्या कलाकडे, असं म्हणत रोहिणी आत्या राग व्यक्त करत असतात आणि त्यांचा आनंद साजरा करत असतात. आता राहुल क्रॉस चेक करण्यासाठी रॉकेटला पाहतो. रॉकेटचा श्वास बंद झालेला पाहून त्यानंतर आता तो नैनाकडे येतो आणि मुद्दामून रडण्याचं नाटक करत म्हणतो, माझी बायको गेली. आता राहुल अद्वैतकडे येतो आणि म्हणू लागतो, दादा, तू खरंच गेलायस ना, असं म्हणत त्याचा हात सोडून देतो. आता राहुल एक एक सगळ्यांना चेक करतो. सर्वांनीच आपला श्वास थांबवलेला असतो आणि हे पाहून राहुल खुश होतो आणि त्यानंतर तो सुकन्याकडे येतो. आता या सगळ्यामध्ये सुकन्याचा सुद्धा जीव गेलेला असतो. हे पाहून राहुल रोहिणी आत्यांना म्हणू लागतो, ही तर फ्रीमध्ये गेली आहे ना ग मम्मा, आणि मम्मा तू काळजी करू नकोस, आपण काढलेल्या तिकिटावर सर्वच जण अगदी सुखरूपपणे पोहोचले आहेत, सर्वच जण त्यांच्या कलाकडे गेले आहेत. तर रोहिणी आत्या राहुलला विचारतात, डॅड? तर राहुल रोहिणी आत्यांना म्हणतो, ते सुद्धा गेले आहेत. आता रोहिणी आत्या रडण्याचं नाटक करतात आणि म्हणू लागतात, माझे डॅड हे जग सोडून गेलेत, म्हातारा गेला, असं म्हणत रोहिणी आत्या मोठ्यानेच हसतात आणि म्हणू लागतात, राहुल, तुला माहीत आहे का, तो म्हातारा 1 नंबरचा चिवट होता. कितीही काही केलं तरी मरतच नव्हता, त्याला काही मरणच येत नव्हतं. परंतु आता त्याचा खेळ संपला. राहुल, तो जर इतका चिवट असेल ना, तर मी सुद्धा हट्टी आहे आणि त्याचा खेळ मी संपवला आहे. एवढे दिवस मी त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आज म्हातारा संपला, असं म्हणत आता रोहिणी आत्या सरोज मॅडमकडे येतात आणि म्हणू लागतात, राहुल, ही सरोज, ही कोण कुठली या घरात लग्न करून आली आणि माझ्यावर माज दाखवायला लागली, आणि तिचा हा मुलगा अद्वैत, द ग्रेट अद्वैत चांदेकर, आयुष्यभर बायकोची साथ देणार होतास ना, मग आता मेल्यानंतर बायकोची साथ दे, जा तू तुझ्याही बायकोकडे, असं म्हणत रोहिणी आत्या त्यांचा राग व्यक्त करतात. आत्तापर्यंत त्यांच्या मनात असलेला सगळा राग ते आता बोलून दाखवत असतात. राहुल म्हणू लागतो, मम्मा शांत हो, तू काय एवढी पॅनिक होतेस मम्मा, आता सगळं काही तुझ्या मनासारखं होतंय ना, मग हो ना शांत, असं म्हणत राहुल रोहिणी आत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, राहुल, अरे शांत राहण्याची वेळ निघून गेली आहे, कारण आता या सगळ्याची महाराणी मी आहे. हे चांदेकर मेन्शन माझं आहे. या चांदेकरांचे सगळे वर्कशॉप, त्यांचे सगळे ज्वेलरी शॉप, त्यांचे सगळे दागदागिने आता फक्त माझे आहेत. या सगळ्याची मी एकमेव मालकीण आहे. राहुल, अरे हा क्षण आपल्याला सेलिब्रेट करायला हवं, जा घेऊन ये, असं म्हणत आता त्याला ड्रिंक आणायला पाठवतात. रोहिणी आत्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो. आत्तापर्यंत ज्या क्षणाची त्यांनी वाट पाहिली असते ते सगळं काही त्यांच्या मनासारखं झालेलं असतं. संपूर्ण चांदेकर मेन्शनच्या ते एकमेव मालकीण आहेत असं त्यांना वाटत असतं. आता राहुल ड्रिंक घेऊन येतो आणि दोघेही सेलिब्रेशन करत असतात. आता ड्रिंक घेत असताना रोहिणी आत्या म्हणू लागतात, राहुल, अरे बघ ना, मेल्यानंतर कसे किड्या मुंग्यांसारखे दिसतायत रे. अरे कित्येक दिवस झाले या मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आज तो दिवस उजाडला, आज माझ्या मनासारखं झालं. संपूर्ण चांदेकर कुटुंब मेलं आहे, म्हणजे बघ ना, सगळे किड्यासारखे कसे मेलेले दिसत आहेत. तर त्यानंतर रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, राहुल, खरंच सांगू का, खरी मजा तर मला कलाला मारताना आली, तिला गाडीने उडवताना आली. खरंच तिला मारताना जो मला आनंद मिळाला ना, तो मी शब्दातही सांगू शकत नाही. पण त्यानंतर काय म्हणाले ते सर्वजण, कलाचं हृदय अजूनही आपल्या जिवंत आहे, परंतु मारलं ना
त्याला सुद्धा मी मारलं, दुसऱ्या कलाला सुद्धा मी संपवलं आहे. आता कला हा विषयच आपल्या आयुष्यातून कायमचा संपला आहे, असं म्हणत रोहिणी आत्या आणि राहुल त्यांचं सेलिब्रेशन करत असतात. रोहिणी आत्या आता त्यांचा आनंद व्यक्त करत राहुलला म्हणतात, राहुल आता सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. आता मी सोन्याच्या गादीवर झोपणार आहे, पैशांचं पांघरून मी अंगावर घेणार आहे, कारण आता मी आहे या साम्राज्याची राणी साहेब, या संपूर्ण साम्राज्याची एकमेव राणी साहेब रोहिणी, असं म्हणत त्या त्यांचा आनंद साजरा करत असतात, ड्रिंक घेत असतात. आणि त्याचवेळी अद्वैत म्हणतो, मग बोला ना राणी साहेब. आता मात्र रोहिणी आत्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. खरं तर आता रोहिणी आत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच उडालेला असतो, त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. रोहिणी आत्या मागे वळून पाहतात तर अद्वैत उठून बसतो आणि त्याचा चष्मा लावत म्हणतो, बोला राणीसाहेब, काय सेवा करू मी तुमची. असं म्हणताच आता हळूहळू सर्वजण उठतात. आता या सर्वांना जिवंत पाहून रोहिणी आत्यांचा त्यांच्या डोळ्यावरच विश्वास बसत नसतो. रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, राहुल तू या ड्रिंकमध्ये काय मिसळलेस. अरे हे सगळे काही मला जिवंत का दिसत आहेत. राहुल, अरे हे मेले होते ना, मग आता असे मला डोळ्यासमोर का दिसत आहेत. राहुलही घाबरून गेलेला असतो. इकडे अनामिका सुद्धा घाबरलेली असते. आता राहुलही घाबरून गेलेला असतो. राहुलला काय बोलावं काहीच कळत नसतं, त्याची बोबडी चांगलीच वळलेली असते. राहुल घाबरतच म्हणतो, सगळे जिवंत आहेत. रोहिणी आत्या म्हणतात, नाही नाही, अरे राहुल आपल्याला भास होतोय. अरे हे जिवंत कसे असतील. अरे मी स्वतःच्या हाताने या केकमध्ये विष टाकलं होतं. मी सगळ्यांना मारण्यासाठी जालिम विषप्रयोग केला होता. मग कसे जिवंत असतील. नाही राहुल, हे सगळे मेले आहेत. आपला विषप्रयोग त्यांच्यावर भारी पडला आहे. आता अद्वैत रोहिणी आत्यांना प्रश्न करत म्हणतो, कसलं विष आणि कुठलं विष. अगं तू जे काही केकवर टाकलं होतंस ना, त्या बॉटलमध्ये साधं पाणी होतं. आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्यांची ड्रिंक चांगलीच उतरलेली असते. आता रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, राहुल हे काय बोलतायत. तर राहुल म्हणतो, कसं शक्य आहे मम्मा. अगं मी स्वतः जाऊन ते विष आणलं होतं आणि ते जालिम विष होतं, ज्यामुळे एका क्षणात हे सर्वजण खल्लास व्हायला हवे होते. तर आता राहुललाही काहीच कळत नसतं. तर अद्वैत त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, तुम्ही जर शेर असाल तर आम्ही 1.25 शेर आहोत, हे विसरू नका. आता अद्वैत घडलेला सर्व प्रकार सांगत त्यांचा गैरसमज दूर करतो. अद्वैत म्हणू लागतो, ज्या क्षणी तुम्ही प्लॅन करत होता त्यावेळेचा सर्व क्षण त्यांना आठवून देतो, कारण रोहिणी आत्या आणि राहुल प्लॅन करत असतात. रोहिणी आत्या म्हणू लागतात, उद्या घराला 50 वर्ष पूर्ण होणार, म्हणजे केक नक्कीच येणार आणि त्या केकमध्ये आपण असा विषप्रयोग करायचा की संपूर्ण चांदेकर कुटुंब तिथेच संपायला हवं. आणि हे सगळं काही सुकन्याने ऐकलेलं असतं आणि त्यानंतर ती अद्वैतला हे सगळं सत्य सांगते. आणि अद्वैतला आता नैनाने साथ दिलेली असते. ज्यावेळी रोहिणी आत्या सरोज मॅडम येताच बॉटल ओट्यावर ठेवतात आणि त्याचवेळी नैनाने ती बॉटल चेंज केलेली असते आणि तिथे साध्या पाण्याची बॉटल ठेवलेली असते आणि रोहिणी आत्यांचा खेळ तिथेच संपलेला असतो. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर रोहिणी आत्यांचे डोळेच फिरतात. तर अद्वैत पुढे म्हणतो, ज्यावेळी दाराआड तुमचं प्लॅन चालू होतं ना आम्हा सगळ्यांना मारायचं, त्यावेळी दाराबाहेर सुकन्या उभी होती. सुकन्याने सगळं काही ऐकलं होतं. तिने सगळं काही मला येऊन सांगितलं आणि त्यानंतर सुरू झाला आमचा खेळ. तर अद्वैतचं हे बोलणं ऐकल्यानंतर रोहिणी आत्या अद्वैतला म्हणतात, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फसवलं आहे. अद्वैत टाळ्या वाजवतो आणि म्हणू लागतो, वा, फुल कॉन्फिडन्स, काय बोलताय तुम्ही. आबा पाहिलंत ना तुमची मुलगी काय बोलते आहे. तिला असं वाटतंय की आपण तिला फसवलं आहे. आता रोहिणी आत्या सगळ्यांकडे पाहत असतात. रोहिणी आत्यांचं हे रूप पाहून सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो. आता रोहिणी आत्या आबांना म्हणू लागतात, डॅड, अहो बघा ना अद्वैत कसा बोलतोय आणि मी असं काही करेन का. अहो तुम्ही सगळ्यांनी नाटक केलं तर आम्हीही नाटक केलं. असं म्हणत रोहिणी आत्या टाळ्या वाजवत म्हणतात, अरे आपण सगळ्यांनीच नाटक केलं. अद्वैत, अरे बस ना. अरे अद्वैत, मी या घरची मुलगी असली तरी सुद्धा या घरात मान आहे मला. डॅड तुम्ही बघताय ना हा अद्वैत माझ्याशी कसा बोलतोय आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहेत. डॅड अहो सांगा ना. अहो तू चुकतोय, तो माझ्याशी कसा वागतोय हे तुम्हाला दिसतंय आणि तरी सुद्धा तुम्ही काहीच बोलत नाही आहेत का डॅड. डॅड अद्वैतला समजवा, तो चुकीचं वागत आहे. आता आबा एका शब्दातच रोहिणी आत्यांची बोलती बंद करतात. आबा म्हणू लागतात, मांजराला वाटत असतं की ते डोळे बंद करून दूध पितं, परंतु समद जग त्याला बघत असतं. आता मात्र रोहिणी आत्या शांतच होतात. तर अद्वैत म्हणू लागतो, ॲक्च्युली ज्यावेळी सुकन्याने यांचा प्लॅन मला सांगितला त्यावेळीच यांचा प्लॅन उधळून लावला असता मी, परंतु नाही, त्यावेळी मी शांत राहिलो, कारण तुम्हाला या चांदेकर कुटुंबाला संपवायचं होतं ना. पण ते शक्य झालं नाही, कारण
तुमच्या प्लॅनच्या अगोदरच मी सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि तुमचा प्लॅन सांगितला आणि तुमचा हा प्लॅन मी उधळून लावला. तुम्हाला वाटलं होतं की आम्हा सगळ्यांना मारणं तुम्हाला सोपं जाईल, परंतु ते शक्य नाही आहे. असं म्हणत आता अद्वैत रोहिणी आत्यांवर खूप चिडलेला असतो. तर रोहिणी आत्या अद्वैतला म्हणतात, तुमचं नाही माझं घर, आता या साम्राज्याची मी महाराणी आहे. आता अद्वैत रोहिणी आत्यांवर आवाज चढवणार, परंतु त्याचवेळी राहुल पुढे येतो आणि म्हणू लागतो, अद्वैत मम्माला काही बोलायचं नाही. आता मात्र नयनाचा संताप होतो. नयना कुठलाही विचार न करता सनसनीत आता राहुलच्या कानाखाली मारते आणि त्याच्या कानाखाली चांगलाच जाळ काढते. आता राहुल धक्क्यानेच इकडे नैनाकडे पाहू लागतो. नैना म्हणू लागते, हलकट माणसा, तुला लाज नाही का वाटत? अरे तू माझ्या बहिणीला मारलंयस. नैना म्हणू लागते, नाही, खरं तर तुमची लायकीच नाही आहे. खरं तर तुमच्यासारख्या माणसांना ना लातेने तुडदवायला हवंय. आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आता नैनावर चिडतात आणि म्हणू लागतात, अगं ये नैना, लायकीत राहायचं. या घरात तू माझ्यामुळे राहिलीस हे विसरू नकोस. तू या घरात माझ्यामुळे टिकली आहेस हे विसरू नकोस आणि तुझी ही भिकारडी फॅमिली माझ्यामुळेच या घरात येऊ शकली आहे. त्यामुळे आम्हाला काही बोलायचं नाही, गप्प बसायचं. तर आता नैना चिडते आणि म्हणू लागते, गप्प बसा. खरं तर तुमची तोंडं आता बंद करायची वेळ आली आहे. खूप ऐकून घेतलं तुमचं आणि खूप सहन केलं, परंतु आता नाही. कारण आता ही नैना तुमचं ऐकूनही घेणार नाही आणि सहनही करणार नाही. कारण आता माझे डोळे उघडले आहेत. काय चांगलं काय वाईट हे मला कळतंय. खरं तर तुमची लायकीच नाही आहे. असं म्हणत आता नैना भयंकर संतापलेली असते. तुम्ही कोणत्याच लायकीच्या नाही आहेत, ना आई होण्याच्या, ना सून होण्याच्या, ना सासू होण्याच्या, ना वहिनी होण्याच्या आणि ना बहीण होण्याच्या. तुमची कोणतीच लायकी नाही आहे. रोहिणी आत्या नैनाला म्हणतात, तू गप्प बस. असं म्हणत रोहिणी आत्या अद्वैतला म्हणतात, अद्वैत हिच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू हिचं ऐकू नकोस. अरे एक नंबरची फालतू मुलगी आहे ही. आत्तापर्यंत ती आमच्याच सामील होती आणि आता तुम्हाला चांगुलपणाचा देखावा दाखवत आहेस. अद्वैत तू विसरलास का? अरे हिनेच तर तुला फसवलं होतं ना. हिनेच तर लग्न मंडपातून पळून जाऊन राहुलसोबत लग्न केलं होतं. आठवतंय ना तुला? अरे हिनेच तुला धोका दिला होता, पण मी तुझ्या चांगल्यासाठी तुझं कलासोबत लग्न लावून दिलं होतं. आठवतंय ना अद्वैत? अरे मीच तुझ्या आयुष्यात बदल घडवून आणले होते. आठवतायत ना रे तुला अद्वैत? अद्वैत अरे मी तुझी आत्या आहे आणि तू हे नातं विसरलास का रे? असं म्हणत रोहिणी आत्या रडण्याचं नाटक करू लागतात. अद्वैत म्हणतो, नातं या शब्दाचा अर्थ तरी कळतोय का तुम्हाला? खरं तर नातं यासाठी कलंक आहात तुम्ही दोघंही. तुम्हाला नाती जर कळाली असती ना तर तुम्ही आता असे वागलाच नसता. तर त्यानंतर रोहिणी आत्या आव्हांना म्हणू लागतात, डॅड अहो बघा ना अद्वैत कसा वागतोय, तू माझ्याशी असं कसा वागू शकतो? डॅड मला तरी वाटतंय की कला गेल्यामुळे अद्वैतच्या डोक्यावर परिणाम झालाय. अहो बघा ना, तो मला काहीही बोलतोय, तुमच्या मुलीला तो काहीही बोलतोय आणि तुम्ही मात्र शांतच आहात. आता आबा चिडतात आणि म्हणू लागतात, मुलगी? कोण मुलगी? तू मुलगी? अगं तुला मुलगी म्हणायची लाज वाटते मला. तर आता संगीताताई म्हणू लागतात, रोहिणी मॅडम एक गोष्ट विसरू नका, एक मुलगी माझी चुकू शकते, परंतु माझी कला कधीच चुकू शकत नाही. माझ्या कलाने अगोदरच तुम्हाला ओळखलं होतं आणि प्रत्येक वेळी तिने तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळी ती तुम्हाला सावरून घेत होती, परंतु तुम्ही मात्र तुमचं नाव घ्यायलाही आता मला लाज वाटते. खरं तर तुमचं तोंड पाहायचीही माझी इच्छा नाही आहे. खरं तर तुम्हाला बाई म्हणायचीच लाज वाटते. अहो खरंच तुम्ही बाई या नावालाच कलंक आहात. अहो लाज नाही का वाटत? अहो एवढं सगळं करूनही मी काहीच केलं नाही आणि असं म्हणत नामानिराळा होण्याचा प्रयत्न करताय. अहो या घरात सुरुवातीपासून जी आग लावली आहे ना ती तुम्हीच लावली आहे. या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. या घराला उद्ध्वस्त करण्यामध्ये तुमचा हात आहे. आता घडलेला सर्व प्रकार, सगळ्या जुन्या गोष्टी संगीताताई सर्वांना सांगू लागतात. संगीताताई म्हणू लागतात की ज्यावेळी कला मंडपात आली नव्हती त्यावेळी यांनीच आम्हाला सांगितलं होतं, नैना इथे नाही आहे तर कलाला मंडपात उभं करा. आणि माझ्याकडे हार देणाऱ्यासुद्धा याच होत्या, माझ्यावर चोरीचा आरोप करणाऱ्यासुद्धा याच होत्या. असं म्हणत आता संगीताताई जुन्या गोष्टी सगळ्या काही सर्वांना सांगू लागतात. तर रोहिणी आत्या चिडतात आणि म्हणू लागतात, गप्प बसायचं. आणि हो, तुझी लायकी तरी आहे का मला बोलायची? तू कोण ग मला शिकवणारी? तर संगीताताई रोहिणी आत्यांना म्हणतात, मी गरीब बाई आहे, परंतु तुझ्यासारखी करपलेल्या काळजाची नाही. तुम्ही इथे माणसाचा नाही तर माणुसकीचा खून केला आहे. लाज वाटायला हवी तुम्हाला असं वागताना. असं म्हणत आता संगीताताईंनी चांगलाच त्या दोघांनाही धडा शिकवलेला असतो.
आता दिनकरराव संगीताताईंना शांत करतात आणि म्हणू लागतात, संगे अशा माणसांच्या तोंडालाही लागायचं नसतं. नको या माणसांच्या तोंडाला लागूस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू शांत हो. आता रोहिणी आत्या चिडतात आणि संगीताताईंच्या समोर येतात आणि म्हणू लागतात, एक शब्दही बोलायचं नाही. खरं तर ज्यावेळी तू पहिल्यांदा या घरात आलीस ना, त्याचवेळी तुला घराबाहेर काढायला होतं. लाथ मारून तुला घराबाहेर काढायला हवं होतं. त्याचवेळी तुला तुझी लायकी दाखवून द्यायला हवी होती. तू आणि तुझ्या या 3 मुलींनी आमच्या आयुष्याची वाट लावली आहे. आमच्या स्वप्नांचा चुराळा केला आहे. आमचं स्वप्न त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे. तुझ्या तर असं म्हणत रोहिणी आत्या आता संगीताताईंवर हात उचलतात. परंतु त्याचवेळी संगीताताई तो वार झेलतात आणि म्हणू लागतात, आता मी तुला सोडायची नाही. असं म्हणत संगीताताई रोहिणी आत्यांचा हात घट्ट पकडतात. परंतु रोहिणी आत्या त्यांना झिडकारून लावतात आणि म्हणू लागतात, हट. आता संगीताताई मागे पडणार. परंतु त्याचवेळी सुकन्या त्यांना सावरते. आता सुकन्या त्यांना आपली कला दिसू लागते. सुकन्या संगीताताईंना विचारते, कलाची आई तुम्ही ठीक आहात ना? परंतु सुकन्याच्या स्पर्शामध्ये त्यांना त्यांची कला आठवत असते. त्यांना त्यांची कला दिसत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अद्वैत रोहिणी आत्यांना म्हणतो, तू जे काही बोलली आहेस ना, ते सगळं काही यामध्ये रेकॉर्ड झालं आहे. आता एक एक पुरावा आपण पाहूयात. असं म्हणत आता अद्वैत सगळे काही पुरावे दाखवू लागतो. अद्वैत दाखवतो आणि म्हणतो, हा पहिला पुरावा, कलाचा अपघात घडवून आणलास तो पुरावा. आणि हा दुसरा पुरावा, तो म्हणजेच कलाने तुम्ही बोलत असताना केलेलं सगळं काही रेकॉर्डिंग या मोबाईलमध्ये आहे. कलाचा मोबाईल हा सगळ्यात भक्कम पुरावा आहे. आणि आता तर तुमची सुटका काही केला तरी होणार नाही. कितीही कांगावा केलात तरीसुद्धा तुम्हाला या सगळ्याची शिक्षा मिळणारच. असं म्हणत अद्वैत आता इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देतो. आता पोलिसांची टीम तिथपर्यंत आलेली असते. आता हे पाहून रोहिणी आत्या घाबरून जातात. आता रोहिणी आत्यांना नक्की कोणती शिक्षा होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.